आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आपण विवाह संस्थेतील व्हिडिओ क्रमशः पाहत आहोत. मुलगी पाहणे, याद्या, त्यानंतर काल हळद दळणे, आता कालची दळलेली हळद ती आज हळद लावण्याचं काम सुरू आहे. हळद लावण्यासाठी कळस मांडावा लागतो. या ठिकाणी मध्यंतरी 4 पाट ठेवलेले आहेत आणि 6 तांबे आहेत, त्याला कळस म्हणतात. कळसाचा आकाराचा ह्या ठिकाणी केलेला आहे. तर हा कळस मांडला जातो. या कळसमध्ये मुलाचे आई वडील, मुलगा, आणखीन एक कोणतरी असेल, ते आता प्रत्यक्षात तुम्हाला नंतर दाखवलं जाईल, सांगितलं जाईल. अशा पद्धतीनं या हळद लावण्याच्या कार्यक्रमासाठी हे पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, ग्रामस्थ वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत हळद लावण्याचा कार्यक्रमची जय्यत तयारी केलेली आहे. मी देखील पहिल्यांदाच ही तयारी पाहत आहे. मला हे दृश्य पाहून खूप आनंद होत आहे. आखो देखा हाल तुम्हाला पाठवत आहे. अशा पद्धतीनं हा मंडप सुशोभित केलेला आहे. बाजूनं पडदा लावून घेतलेला आहे. ठीक आहे, आपण काय वाद घेऊन हे आपण फोटो काढूया, व्हिडिओ तयार करूया. काय चुकलं असेल तर मला माफ करावं. ओके. अशा प्रकारे नवरा मुलगा हळद लावण्याच्या कार्यक्रमाला तयार झालेला आहे आणि हळद लावण्याचा कार्यक्रम या स्टेजवरती होणार आहे. त्यासाठी स्टेज सुशोभित केलेलं आहे. राजेशाही सिंहासन तयार ठेवलेलं आहे. ठीक आहे, बरेच पाहुणे मंडळी, मित्रमंडळी मोठ्या संख्येने येत आहेत. अजून रायगडची मित्रमंडळी यायला लागलेली आहे. ओके, चला, नमस्ते. आता आखो देखा हा अशा पद्धतीनं सगळी तयारी केली. फक्त नवरा मुलगा आणि त्यांचे रिलेटिव्ह ह्या कळसासाठी यायचे थांबलेले आहेत. जरा मित्रमंडळींची वाट पाहायची कामकाज सुरू आहे. हळद पिवळ्या रंगाची आहे, त्यामुळं सर्व महिलांनी पिवळा ड्रेस, पिवळी साडी, जे काय असेल ते पिवळं. ठीक आहे, पिवळा हा लग्न व्यवहारातील शुभ रंग समजला जातो आणि लग्नाच्या वेळेला ते सुधा भरणे वगैरे असते त्यावेळेला हिरवी साडी, हिरवा शालू वगैरे ह्या बाबी असतात. हे आमचे फोटोग्राफर एवढंच नाही तर ते सगळे ऑलराऊंडर आहेत. तर अशा पद्धतीनं हे कामकाज, हे सगळे संबंधित लोक बसलेले आहेत. अजून रायगडच्या मित्रांची वाट बघायला चाललेली आहे. कळस वगैरे तयारी केलेली आहे, जय्यत तयारी केलेली आहे. आखो देखा हाल तुम्हाला वेळच्या वेळी पाठवलं जाईल. फोटोग्राफर वेगवेगळ्या पोजमध्ये नवऱ्या मुलाचे हळदीच्या अगोदरचे फोटो घेत आहे. ठीक आहे, त्याचं काम तो करून दे. आपण शॉर्टवरची व्हिडिओ तयार करणार आहोत. सगळं दृश्य आपल्याला दिसेलच असं नाही. आधीच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून लोक आलेले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रणिता सुनील आंबोळे. ओके, आपलं नाव सांगा. माझं नाव सारिका संदीप खोत. ओके, आपलं नाव. सविता सुनील आंबोळे. कुठून आला तुम्ही? मुंबईहून आला. हां, सुनील आंबोळे. ओके, थँक्यू. अलका घाटगे, चिंचवाड. ओके. ही मंडळी सगळी हळदीची तयारी करून उभा राहिलेली आहेत. फक्त नवरा मुलगा स्टेजवर जायचा अवकाश. थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू होत आहे. या इकडं हळद लावून झाल्यानंतर मग आंघोळ घातली जाते. त्यासाठी हा कळस तयार केलेला आहे. मित्रमंडळींची वाट पाहत आहे. ठीक आहे, ओंकार सिंहासनावर बसलेला आहे. संबंधित महिला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू करत आहे. मामा, मामी,
काकी मावशी वगैरे सगळे रिलेटिव्ह आहेत. त्यामुळे आता कुणाचं नाव घ्यायचं त्यापेक्षा शॉर्ट बटफिटमध्ये नाव न घेता फक्त हा कार्यक्रम तुम्ही बघा आणि त्याचा आनंद घ्या. फोटोग्राफरची धावपळ सुरू झालेली आहे. बघा किती लोक या कार्यक्रमाला जमलेले आहेत. ठीक आहे. त्या जोर से आमचं इकडचं महिला मंडळ थोडं लाजायला लागलेलं आहे. ते फक्त इकडं पाण्याच्या ह्याच्या कळसासाठी थांबलेले आलेलं आहे. आवडी चॅनेल आपल्याकडे आलेलं आहे. फक्त आपलं नाव सांगा. बोला. अहो जगभर जाणार आहे. अहो तुम्ही सुरुवात करा. आमची ओंकारची बहीण. हां माझे नाव सौदामिनी सागर कदम. ओके थँक्यू. हां अय्या असं लाजून कसं करायचं. नाव घ्या म्हणत नाही आम्ही फक्त नाव सांगा म्हणतो. हो राहू द्या. तुमचं नाव सांगावं. नाव नको आम्हाला. हां बघा लाजायला लागले. ते आमच्या त्यांचं नाव आपण घेतलं उज्ज्वलात आहे आमच्या. बरं राहू दे. ठीक आहे. काही कुणा जबरदस्ती नाही. सांगितलं स्वखुशीनं ठीक. अशा पद्धतीनं कळसाची तयारी घेतलेली आहे. बच्चे कमनी खेळायला लागलेले आहेत थंडगार हवेमध्ये. हे दृश्य आपणास दाखवत आहे. आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. ठीक आहे. ओंकारचे मामा मामी या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत. आता थोड्याच वेळात ते सुरुवात करतील. पहा प्रत्यक्ष हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मालिकांच्या मध्ये सिनेमामध्ये हा कार्यक्रम प्रत्यक्ष अस्तित्व. शेतातील गार हवेमध्ये हळद लावण्याचं कामकाज सुरू आहे. अहो त्याला जरा चोळल्यासारखं वाटलं पाहिजे. हा पी हळद आणि हो गोरी. या हळदीचे अनेक परिणाम दिसून येतात. जोपर्यंत हळद लावली जात नाही तोपर्यंत शरीरावर कुठलेही परिणाम दिसून येणार नाही. बघा आखो देखा हाल. हा मामा मामी आईच्या भावाला मामा म्हणतात. मामाच्या बायकोला मामी म्हणतात. पुढे हां आता मामा मामीनं हळद लावून झाल्यानंतर तुम्ही मावश्या ना. हां एक मुंबईवाली मावशी एक चिंचवडची मावशी. अजून कोण येणार आहे. त्यानंतर ओंकारची दोन्ही मावशी. एक मावशी आहे चिंचवड आणि दुसरी मावशी आहे मुंबई.
काय आहे मुंबईच्या सुंदर मुली ओंकारला हळद लावत आहे. बहिणींचं नातं आहे. ओके छान.